मुंडे साहेब, पण एक सांगा की आपल्या मगाशीच आम्ही अकोलकरांनी आम्ही बोलत होतो की आपल्या महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीमुळे म्हणा किंवा एक व्यक्तिगत कामगिरीमुळे म्हणा अनेक नेत्यांची स्वतःची अशी एक वोट बँक आहे, स्वतःचा जनाधार आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये। अशा वेळेला जेव्हा त्या अशी मोठी राजकीय व्यक्तिमत्व त्या भागाच्या विकासाला कारणीभूत ठरलेली ही पक्ष बदलतात आणि थेट दुसऱ्या विचारसरणीच्या पक्षात जातात, तेव्हा जनमानसावर याचा विपरीत परिणाम होतो असं आपल्याला वाटत नाही का? नाही, मुळामध्ये जनमानसावर कुठलाही पक्ष सोडला तर विपरीत परिणाम होतोच, परंतु भास्कररावनी का पक्ष सोडला हे मला माहीत आहे। ते कधीच शिवसेनेतून बाहेर गेले नसते, परंतु काही कारणामुळे सोडावा लागला। तसंच मुळामध्ये मी तुम्हाला सांगतो की हा संजय काका फार चांगला माणूस आहे, त्याला मी राज्यमंत्रीपद दिलं तरी तेव्हा फुटला नाही, एवढ्या पवारांशी निष्ठा होता त्याच्या। आज का फुटला ह्याचं आत्मपरीक्षण करणार आहे का राष्ट्रवादी? तर त्यामुळं त्याला, आणि मी सांगितलं की काँग्रेसची शेवटी सगळी संस्कृती एक आहेत, कदाचित उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा जॉईन होईल हे मला कळतं काही काळाच्या प्रवासात। भास्करराव काय म्हणणं आहे तुमचं? गोपीनाथराव एकामागोमाग एक असे बॉम्बशेल सोडत चाललेत आणि तुम्ही काहीच बोलत नाही आहात, काय म्हणणं आहे तुमचं? नाही असं आहे, मी म्हणत नाही, सुशील कुमार शिंदे म्हणाले, सुशील कुमार शिंदेने सोलापूरच्या सभेत सांगितलं। हां ठीक आहे, बोला भास्करराव। आदरणीय मुंडे साहेबांना एक ती देणगी आहे लाभलेली की अचानक वेळेला कोणता स्पुटनिक सोडायचा आणि जनतेचं लक्ष वेधून घ्यायचं, ही त्यांना एक उपजत कला आहे। पण आज मला एक समाधान वाटलं मुंडे साहेब, मला आनंद वाटला की त्याही वेळेला शिवसेना सोडत असताना तुम्ही ठामपणे माझ्या पाठीशी उभे होतात। तुम्ही मला त्याही वेळेला असं मुलाला जसं कवेमध्ये घेतात तसं घेतलं, आणि असं का होतंय आज तुम्ही जाहीरपणे म्हटलात की भास्कररावांच्यावर अन्याय झाला। साहेब तुम्ही येण्यापूर्वी मी हेच सांगत होतो की पक्ष सोडणारी सगळीच माणसं स्वार्थाकरता पक्ष सोडतात अशातला भाग नाही, तर त्यांना सुद्धा पक्ष सोडत असताना कुठे ना कुठेतरी वेदना होतात, आपल्याला एक छोटासा डाग लागतो, त्याच्या वेदना असतात, आणि म्हणून ते आपण जाहीरपणे मुंडे साहेब हेच सांगतोय। भास्करराव ऐका ना, भास्करराव बद्दल मला प्रेम आहे, कारण ते जमिनीवरचे कार्यकर्ते, जमिनीवरचे नेते आहेत। मी त्यांना एक शिवसैनिक, कडवा शिवसैनिक म्हणून पाहिलेलं आहे आणि त्यांनी केलेली लढाई पण मला माहित आहे, त्यामुळे मला त्यांच्याबद्दल आदर आहे। पण मुंडे साहेब, माध्यमातल्या लोकांना तुमच्याबद्दल मात्र प्रचंड आदर आहे, कारण या सगळ्या पक्ष सोडून गेलेल्या लोकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त अन्याय तुमच्यावर होऊन सुद्धा तुम्ही मात्र काही पक्ष सोडला नाही। त्यावेळेच्या तुमच्या मानसिक अवस्थेविषयी सगळ्या पत्रकारांनी जवळनं बघितलेलं आहे। नाही, अन्याय जीवनामध्ये होत असतात आणि म्हणून आपल्या तत्वाशी चिकटून राहणं हे माणसाचं कर्तव्य असतं, परंतु मी सांगू इच्छितो की राजकीय प्रवासामध्ये ज्यावेळी माणसाला संधीच उरत नाही त्यावेळी मग लोक अशा प्रकारचे निर्णय घेतात। असं काही माझी परिस्थिती नव्हती। मला देशावर संधी मिळाली होती, मला देशावर उपनेते पद मिळालं होतं, मोठी भूमिका मिळाली होती, त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला नाही। मला कुठं अन्याय झाला तर दुसरीकडे न्याय दिला माझ्या पक्षाने। नाही मुंडे साहेब, पण अन्याय होतो, घुसमट होते, नेतृत्व आपल्या गुणांची कदर करत नाही, म्हणून होणारं पक्षांतर, म्हणून होणारा दुसऱ्या पक्षात प्रवेश, ह्या बाबी वेगळ्या। पण तुम्हाला असं म्हणायचं आहे की आत्ताचं बोलणं सगळं तुम्ही आणि भास्करराव यांचा सूर बघून असं वाटतं की राजकीय स्वार्थासाठी आणि सत्तापदांवर डोळा ठेवून एकही पक्षांतर झालेलं नाही असं चित्र तुम्ही दोघं उभं करताय? आम्ही असं करत नाही, काही पद मिळावं, प्रतिष्ठा मिळावं म्हणून कितीतरी लोक गेले नाहीत का? मग कोण नाही म्हटलं? हा प्रश्नच मला विचारला नाही तुम्ही। नाही मुंडे साहेब, आता एक सांगा, आता ऐका ना, बोला। पदासाठी भुजबळ गेले, पदासाठी कोण नाही गेलं? राणे नारायण राणे गेले, हो म्हणजे हो, राणे सुद्धा गेले, पण त्यांना पद मिळाली नाही, त्यामुळे पदासाठी पद मिळाली त्यांना। नाही, त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं 10-12 वर्षे झाले असते तर चांगलं झालं असतं, पण ते दिलं नाही त्यांना मुख्यमंत्रीपद। मला कळतं की राणे साहेबांना आश्वासन दिलं होतं, पण ते काँग्रेसने पाळलं नाही। पण याच्यानंतर आणि मला वाटतं बोला विचारा। नाही, मला असं वाटतं की याच्यानंतर जेव्हा परत स्वग्रही परत येण्याची वेळ येते तेव्हा त्याला जो एक असा फार तत्वनिष्ठेचा किंवा स्वतःच्या पक्षाविषयी प्रेमाचा उमाळा आलेला दाखवलं जातं, याच्यावर मतदार विश्वास ठेवतील असं या नेत्यांना कसं वाटतं? भास्करराव, काय वाटतं आपल्याला? नाही, मी मगाशी माननीय मुंडे साहेब येण्यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की आपण जे सर्रास म्हणतोय की सगळे लोक स्वार्थाकरता किंवा सत्तेकरता पक्षांतर करतात, हे चुकीचं आहे। काही प्रमाणात करतात, हे नाकारता येत नाही, काही त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही, पण आजही आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्षाशी आणि पक्ष नेतृत्वाशी निष्ठा ठेवलीच पाहिजे।
कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीनं सातत्यानं निष्ठा बदलणं हे राजकारणाच्या आणि लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीनं बिलकुल योग्य असणार नाही. ज्या मतदारांनी आपल्याला संधी दिली त्यांच्याशी ही पूर्णपणे प्रतारणा असणार आहे. पण आता लोकांच्या सुद्धा विकासाच्या प्रायोरिटीज बदललेल्या आहेत, ही आपण समजून घेतलं पाहिजे. साधारणपणे निवडून देणारा किंवा निवडून जाणारा लोकप्रतिनिधी ज्या संस्थेमध्ये जातो, मग पार्लमेंटमध्ये जाणारा खासदार असेल, विधानसभेमध्ये जाणारा आमदार असेल, जिल्हा परिषदेमध्ये जाणारा जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा नगरपालिकेमध्ये जाणारा नगरसेवक असेल किंवा गावचा सरपंच असेल, यांचे नेमके अधिकार काय, यांची नेमकी कामाची त्यांना मर्यादा किती आहे, याचा विचार न करता हल्ली प्रसार माध्यमांना मी पूर्णपणे दोष देतो अशातला भाग नाही, पण काही अंशी त्यांच्याकडे हा दोष नक्कीच जातो की चांगली कामं दाखवण्याचं राहून जातं आणि दाखवली सुद्धा जात नाही. आणि एखाद्या लोकप्रतिनिधीकडून थोडेफार काही चुका झाल्या असतील, उणिवा झाल्या असतील तर त्या सातत्यानं दाखवल्या जातात की ज्याचं मी आता कौतुक जाणीवपूर्वक मी तुमच्या चॅनलवर आहे म्हणून केलं नाही, तर साम टीव्ही आणि तुम्ही तो बॅलन्स राखतात, तो बॅलन्स सुद्धा राखत नाही. आणि अशा प्रकारची काही वेगवेगळे कारणं, मग नेतृत्व असेल, स्वतःचा स्वार्थ असेल, आजूबाजूचं वातावरण असेल, जी काही त्या ठिकाणची व्यवस्था असेल, त्याच्यामधले दोष असतील, या वेगवेगळ्या कारणास्तव कधी कधी माणसांना पक्षांतर करावं लागतं. बरोबर आहे. पण सर्रास स्वार्थाकरता राजकीय पक्षाचे लोक आपण पक्षांतर करतात असं म्हणणं हे अन्यायकारक होईल असं माझं ठाम मत आहे. बरोबर आहे. भास्करराव आपल्याबरोबर प्रताप सरनाईक आहेत, शिवसेनेचे नेते. प्रतापराव, आवाज ऐकू येतो आपल्याला? फोनवरून आहेत. हां, आता आम्ही बोलतो आहोत पक्ष बदलू लोकप्रतिनिधींकडून जनतेचा विश्वासघात होतोय का या मुद्द्यावर. आता सुद्धा अशा बातम्या येत आहेत की सदाशिवराव मंडलिकांचे पुत्र संजय मंडलिक सेनेच्या संपर्कात आहेत, आणखीही काही नेते सेनेच्या संपर्कात आहेत. आपल्याला काय वाटतं, अशा प्रकारे पक्ष ऐन वेळेला बदलल्यानंतर प्रत्यक्ष ज्या पक्षात ते जाणार आहेत त्या पक्षाच्या हेतूविषयी किंवा त्या येणाऱ्या माणसाच्या हेतूविषयी शंका लोकांच्या मनात उत्पन्न होत नाहीत का? विश्वासघाताची भावना येत नाही का? बिलकुल येत नाही. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये काय फक्त एकच शिवसेना असा पक्ष नाही आहे की ज्या पक्षामध्ये लोक स्वतःहून येतात. ज्या ज्या नेत्यांवर किंवा ज्या ज्या कार्यकर्त्यांवर जेव्हा जेव्हा अन्याय होतो त्याला असं वाटतं की माझ्यावर आता अन्याय होणार आहे, त्याला तेव्हा उभे मोकळे असतात. आणि प्रामुख्यानं मुंडे साहेबांविषयी आम्हाला महाराष्ट्रातील नाही तर देशातील सगळ्या लोकांना आदर. याचं कारण असं आहे की त्यांच्यावर फक्त अन्याय झाला नाही तर त्यांना कौटुंबिक कलातून आणि कुटुंबाच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न इतर अनेक लोकांनी केलेला आहे. तरी सुद्धा ते ठामपणे उभे राहून त्या पद्धतीनं पक्ष आणि संघटना चालवतात, हे कौतुकास्पद आहे. परंतु आज ज्या ज्या कार्यकर्त्यावर ज्या ज्या वेळेस एखाद्या पक्षानं अन्याय केला तर त्याला पर्याय उपलब्ध झालेले आहे. परंतु माझं असं म्हणणं आहे की असं सरसकट तुम्ही जर म्हणाल की प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा राजकीय हेतू साधण्यासाठी किंवा त्याला काहीतरी राजकारणातून मिळेल, लाभ मिळेल या हेतूने जर प्रत्येक जण पक्ष सोडत असेल तर हे चुकीचं आहे. काही लोक असे असतात की ते स्वतःच्या स्वार्थासाठी जातात, परंतु बहुतांश लोक असे असतात की एक कॉम्पिटिशन मध्ये त्याला कदाचित न्याय मिळत नाही, तो कदाचित दुसऱ्यापेक्षा वरचढ असतो असं त्याला वाटत असतं, त्याच्या कार्यकर्त्यांना वाटत असतं, त्याच्या पक्षातील समाजातील लोकांना वाटत असतं. म्हणूनच लोक त्यांना पक्ष जरी बदली केला तरी निवडून देतात. म्हणजे मी माझं स्वतःचं उदाहरण देतो की मला नगरसेवक पदाच्या तिकिटासाठी या पक्षाचे भास्करराव आता नेते आहेत, मला वनवन फिरायला लागायचं. परंतु शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी यांनी माझ्यातला नेतृत्व गुण हेरला आणि मला विधानसभेची उमेदवारी दिली आणि आज मी विधानसभेचा आमदार म्हणून आहे. काही लोकांवर निश्चितच अन्याय केला जातो, परंतु त्या अन्यायावर जर मात करायची असेल तर त्याला ताबडतोब निर्णय घ्यावा लागतो आणि समोरच्या पक्ष नेतृत्वाला सुद्धा ते स्वीकारलं पाहिजे. सरनाईक, एक प्रश्न आहे. सरनाईक, मी अकोलकर बोलतोय. तुम्ही फोनवर आहात म्हणून नाव सांगितलं. मी प्रकाश अकोलकर आहे. म्हणजे तुमच्या बोलण्याचा अर्थ असा दिसतोय की शिवसेनेत सोडून जे जातील ते मात्र स्वार्थापोटी आणि गद्दारी करून गेलेले आहेत आणि तुमच्यासारखे जे लोक शिवसेनेत आले आहेत आणि आमदार झालेत ते मात्र वैचारिक काही तत्व ठेवून आणि पक्ष नेतृत्वावर निष्ठा ठेवून आलेत, असं चित्र तुम्ही उभं करू पाहताय? नाही, असं चित्र मी उभं करून पाहत नाही. माझं स्पष्टपणे मत आहे की जर त्यावेळेस माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर शिवसेना नेतृत्वाला हात दिला नसता. बोला बोला. मला वाटतं संपर्क तुटलेला दिसतोय. मला एक प्रश्न फक्त शेवटचा विचारायचा आहे मुंडे साहेबांना आणि भास्कररावांना.
या विषयावरची चर्चा कारण आपली अंतिम चरणाकडे येते. मुंडे साहेब, आता आप पार्टीसारख्या पक्षाच्या रूपानं जे आव्हान एक उभं झालेलं आहे की सर्वसामान्यांमधून ज्या चांगल्या माणसांना राजकीय पक्ष संधी देत नाहीत किंवा संधी नाकारली जाते अशा माणसांना उमेदवारी देऊन आप पक्षाने एक वेगळं वातावरण तयार केलंय. दिल्लीतल्या निवडणुकांमध्ये आपण त्याचा फरक बघितला. आपल्याला काय वाटतं मुंडे साहेब, अशा पक्षाकडनं प्रस्थापित पक्षांना फार मोठं आव्हान उभं करण्याची शक्यता आहे का? पहिल्यांदा आपचा जन्म फार थोड्या काळापूर्वी झालेला आहे. आपचं एक सरकार आहे आलं ते अल्पजीवी ठरलं. आता हिंदुस्थानच्या पार्लमेंटच्या निवडणुकीत ते 100-150 जागा लढवतील, पण ते काय परफॉर्मन्स करतील हे म्हणजे इमॅच्युअर ठरेल की काही लोक त्याच्यावर कॉमेंट करणं. पण समाजातल्या विविध वर्गातले लोक तिथे जात आहेत, उभा राहतात. पण पक्ष चालवणं, संघटना चालवणं एक और गोष्ट आहे. त्यामुळे ती टिकवणं यावर गोष्ट आहे. म्हणजे समजा पक्ष म्हणजे आपमध्ये मतभेद झाले ना आणि अनेक विषयावर झाले आणि त्यामुळं सरकार चालवणं किंवा पक्ष चालवणं ही एक कसोटी असते. त्या कसोटीला काही ते उतरले नाहीत आणि त्यामुळं मला असं वाटत नाही की आपचे निदान महाराष्ट्रात तरी काही छाप पडेल असं वाटत नाही. ठीक आहे भास्करराव, आपल्याला काय वाटतं या विषयावर? नाही, असं आहे समीरनजी की मुळामध्ये हे आप पार्टी वगैरे ह्या ज्या पार्टीज आलेल्या आहेत ह्या कशा पद्धतीनं त्यांचा जन्म झाला किंवा हे पक्ष कशा पद्धतीनं स्थापन झाले, तर जे वर्षानुवर्षे राजकारणामध्ये काम करतात, 25 वर्ष 30 वर्ष 40 वर्ष राजकारणामध्ये काम करतात, यांच्यावर टीका करायच्या, त्यांचे दोष दाखवायचे, त्यांच्या उणिवा दाखवायच्या आणि नकारात्मक भूमिका तयार करून लोकांच्या मनामध्ये एक द्वेषाची भावना निर्माण करून या लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा वाढवून ही पार्टी जन्माला आली आणि अल्पावधीमध्ये या पार्टीला लोकांनी दिल्लीमध्ये त्या ठिकाणी सरकार देखील दिलं. मुंडे साहेब म्हणाले की हे सरकार अल्पजीवी ठरलं, तर मी म्हणतो हे सरकार अल्पजीवी ठरलं नाही, तर यांनी स्वतःहून आपल्या सरकारचा गळा घोटला. 49 दिवसामध्ये ज्या एका लोकपाल बिलावरून त्यांना मांडता आलं नाही म्हणून त्यांनी ताबडतोब सरकार विड्रॉ केलं, मुख्यमंत्र्यांनी केजरीवालनी राजीनामा दिला. त्याच्यानंतर पार्लमेंटमध्ये आपण बघा, तेलंगणावरून सुद्धा बिल मांडत असताना नाना तऱ्हेचा प्रयत्न करून सुद्धा अनेक प्रकारे विरोध त्या ठिकाणी होऊन सुद्धा तिथल्या सरकारने ते बिल मांडलं, मंजूर केलं. पण तुम्हाला वाटतं महाराष्ट्रामध्ये काही जबाबदारी फरक पडेल असं वाटतं आपल्याला? नवीन काही उमेदवारांनी इतर बिलकुल हां बोला. बिलकुल काही महाराष्ट्रामध्ये फरक पडणार नाही. यांचं काही लोकांच्या मध्ये योगदान नाही. बस डोक्यामध्ये टोपी घालायची आणि लोकांना वाटेल ते बेछूट आरोप करत यायचं, लोकांना दोष द्यायचे, टीका करायचे. लोक ह्यांना पूर्णपणे ओळखून आहेत. AC मध्ये वावरणारी आणि ही माणसं फक्त आणि फक्त लाईव्ह जीवन जगणारी अशा माणसांचा महाराष्ट्रामध्ये काडी मात्र परिणाम होणार नाही. ठीक आहे. आपचा बिलकुल महाराष्ट्रामध्ये काही परिणाम होणार नाही. महाराष्ट्र अत्यंत सुजाण आहे, जाणकार आहे आणि महाराष्ट्र विचारवंत आहे. ठीक आहे. आप वगैरे हा विचार सुद्धा तुम्ही करू नका. ठीक आहे, मला असं वाटतं 48 उमेदवार सुद्धा मिळणार नाहीत लोकसभेचे आणि 48 उमेदवार मिळणार नाहीत, पण जे मिळतील त्यातल्या एखाद्या उमेदवाराचं जरी डिपॉझिट वाचलं तरी सुद्धा मला तुम्ही निवडणुकीच्या निकालानंतर विचारा.